नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 5वा, काळाची समज। काळाचे 3 भाग आहेत। जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ। आता बघा गेल्या वर्षी तुम्ही इयत्ता दुसरीमध्ये होता, हा झाला भूतकाळ। या वर्षी तुम्ही इयत्ता तिसरीमध्ये आहात, हा आहे वर्तमान काळ। आणि पुढच्या वर्षी तुम्ही असणार आहे इयत्ता चौथीमध्ये, हा आहे भविष्यकाळ। काळ दाखवण्यासाठी आपण वेगवेगळे शब्द वापरतो। सर्वसामान्यपणे आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो, आज सोमवार आहे। काल हा शब्द भूतकाळ दाखवतो, काल रविवार होता। उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो, उद्या मंगळवार आहे। काळ समजण्यासाठी आपल्याला दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडरचा उपयोग होतो। दिनदर्शिकेमुळे आपल्याला कोणता महिना चालू आहे, आज कोणता वार आहे, आज कोणती तारीख आहे हे समजतं। आणि दिनदर्शिकेचं पान आपण केव्हा बदलतो? महिना संपला आणि नवीन महिना सुरू झाला की आपण पान बदलतो। इतिहास या विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणं गरजेचं असतं। एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेला जुन्या मूर्ती, नाणी इत्यादी वस्तू सापडतात आणि त्यावरून या वस्तू कोणत्या काळातील आहे त्याचा अभ्यास केला जातो। काळ समजण्यासाठी आपण सेकंद, मिनिट, तास यांचा उपयोग करतो। कधी दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष यांचाही उपयोग करतो। काळ मोजण्याची साधनं म्हणजे घटिका, पात्र, घड्याळ, दिनदर्शिका इत्यादी। आता एक मजा करूया या ठिकाणी तुमचा लहानपणीचा फोटो लावा, हा आहे भूतकाळ। आजचा तुमचा फोटो इथे लावा, हा आहे वर्तमान काळ। आणि या ठिकाणी मात्र 20 वर्षानंतर तुम्ही कसे दिसाल याची कल्पना करून एक चित्र काढा, हा आहे भविष्यकाळ। आता स्वाध्याय बघूया। अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या लावा। जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ, जो येणार आहे तो भविष्यकाळ। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।